हा ठीक आहे. नेक्स्ट काय दिला लागला, वर्गसंख्या. वर्गसंख्या म्हणजे काय, स्क्वेअर्स. वर्गसंख्या म्हणजे काय, स्क्वेअर्स. ओके, कोणत्याही संख्येला त्या संख्येनं जर गुणलंच तर त्या दिलेल्या संख्येचं काय मिळतो आपल्याला, लोह. ठीक आहे. मग असं एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग मिळेल. 7 गुणिले 7 केलं तर 7चा वर्ग काय येतो, 49. याप्रमाणे 13 गुणिले 13 केलं तर 169. बरोबर ना, 69. याप्रमाणे तुम्ही काय करायची, वर्ग पाठ करायचे. कितीपर्यंत, 30. करणार एवढे असावेत, माहीत असावे कसे गरज पडते कधी. ठीक आहे. आणि याची गरज काय, तर तुम्हाला स्विंगमध्ये वगैरे याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत किंवा मॅथ्समध्ये पण आलेले आहेत. 5 चॅनल आहे, कधी कधी 4-5 मेंबर तरी सर वेगळ्या नंबरवर पहा. ठीक आहे. क्लास बघा फक्त 2-3 वर्ष 2 वर्षापूर्वी क्वेश्चन आलेले असं सेम. काय झालेलं, एक 5 नंबर दिले होते, यापैकी वेगळा नंबर कोणता, आणि सगळे दिसलं एक सारखेच लक्षात ठेवा. हे कसं सगळे बऱ्यापैकी सारखे नंबर दिले, नंबर दिले, लवकर लक्षात येत नव्हतं नेमकं काय. आणि मग अशा वेळेस त्यामध्ये काय होतं, तर काही नंबर असे काय होते, वर्गसंख्या होते, आई काय होत्या, गणसंख्या होतं. ठीक आहे. काही वर्ग आणि गण होते, आणि एकच संख्या अशी होती की ती वर्गसंख्या होती की वेगळी. बाकी दिलेले नंबर काय होते, तर ते दोन्ही होते, वर्ग पण होता आणि गण पण होता. उदाहरणार्थ 64 संख्या काय, तो 4चा गण आहे, 8चा वर्ग आहे. हे म्हणजे माहिती होईल आपल्याला, आवडली परत असेल तर. ठीक आहे. त्यानंतर 729 ही संख्या काय, 9चा वर्ग आहे आणि 27चा वर्ग आहे. लक्षात ठेवायचं बघा, 27चा वर्ग आहे 729. बरोबर आहे का, आहे का. हा, मग अशा काही संख्या दिल्या त्या ठिकाणी, वर्ग आणि गण दोन्ही असणार आहे. ठीक आहे. आणि मग त्या ठिकाणी विचारली वेगळी संख्या ओळखा जरी असं सांगितलं. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, वर्ग आणि गण पाठ करताना बघा लक्ष ठेवा जरा, आपल्याला 1 ते 20 पर्यंत बऱ्यापैकी लोकांचे पाठ झाले असतील वर्ग. यानंतर 30चा वर्ग सोपा आहे, किती 900, हा पण पाठ झाला असेल. ओके. नंतर 25चा वर्ग काय, 8 पर्यंत 6वांचं क्लिअर असेल. आता इथून पुढे बघा तसं आहे, 21चा वर्ग किती हो, आणि तसाच 29चा वर्ग असे. बघा 22चा वर्ग 84, हा 784. बघा शेवटच्या 2 पेज. यानंतर 535, 700, 576 होतील ना, म्हणजे पहिले 4 केले की पुढचे 7. तिथे कसं ठीक आहे. म्हणजे हे वर्ग फक्त एवढे अवघड नाही. ठीक आहे. त्यांचे शेवटचे 2 डिजिट कॉमन आहेत बघा. 21ला जो आहे तोच 29ला आहे. त्यानंतर 22 साठी जो आहे तोच अंतर आहे 28 साठी. ठीक आहे. 23चा कुठे आहे, 27ला आहे. आणि काय 24 आणि 26 यांचा शेवटचे काय 2 अंक सारखेच आहेत. 76, एका ठिकाणी 476 आहे, एका ठिकाणी एका ठिकाणी 576, एका ठिकाणी 600. जरा असतील वर्ग. ठीक आहे. वर्गांवरती वगैरे क्वेश्चन तू लक्षात ठेवा. नंतर काय वर्ग आणि कुर्चं काय आहे. ठीक आहे. सर्वांनी कंपल्सरी करायचीच आहे. ठीक आहे. पाठच करायचे नसतील तर काय करायचं, पाठ करायचे नसतील 10 वेळा लिहून करायचं असं डेलीचे. खरं नाही एवढे आवड आहे ना, नाही बरं आहे. 10 वेळा लिहायचं म्हणजे काय, एकदा लिहायला तुम्हाला जर सांगितलं रे 3-4 मिनिटं लागतील सुरुवातीला, नंतर टाईप कमी होत जातो. ठीक आहे. आणि असं नाही म्हणत की पूर्णच लिहायचे, याच्यामध्ये फक्त स्क्वेअर्स लिहायचे. हे म्हणताना म्हणायचं 1चा वर्ग 1 आणि लिहिताना 1च लिहायचा, 2चा वर्ग 4 तेवढाच लिहायचा, 3चा वर्ग 9. एक लाईन लिहायला आपल्याला किती 10 ते 15 सेकंद लागतात. ठीक आहे. मी ह्या लाईन 15 सेकंद, असं सर्वांचं जर विचार केला तर 1 मिनिटात पण नाही, 1 वेळा लिहू. ठीक आहे. आणि असं आपल्याला 10 वेळा लिहायचं असं तर 10 मिनिटं मॅक्सिमम. ठीक आहे. 10 मिनिटापेक्षा कमी टाइम लागणार आहे. प्रॅक्टिस करा नाही, एकदा केलं तर लक्षात राहणार नाही कसं. बरोबर आहे. 1-2 वेळा केलं तर लक्षात राहील का. हा ठीक आहे. बरेच नाही कशात राहत पण हा, पण आपण तेवढ्या वेळा करतोच नाही. 10 वेळा जरी कुठलं करा तसं मी 2 वेळा पण लिहिणार नाही, हे माहिती आहे ना, करा प्लीज. ठीक आहे. हा लेफ्ट लागोपाठ 4 दिवस 25 वेळा लेप काढा आणि मग नंतर सांगा पाठच होत नाही. बघा तुम्ही ट्राय का, 4 दिवस लागोपाठ 25 वेळा लेप करायचे. काय पण स्वीट व्हायला देतील आपली दिवसात, 4 दिवसात 100 मिनिटं जाते, पण लाईफ टाईम होती ते. बघा एकदा हा 4 दिवस करा, 4-5 दिवस करा, ऑटोमॅटिक होऊ जाते. लिहायची पण तुझा 100 वेळा आणि 100 मिनिटं लागेल, पण नाही लागत एवढे वेळ, 100 मिनिटं लागत नाहीत. आपण घन म्हणजे काय, कोणतीही संख्या 3 वेळा येऊन गुणाकार करायचं. घनसंख्या म्हणजे काय, कोणत्याही संख्येचा घन काढा म्हटलं तर कोणतीही संख्या 3 वेळा घ्यायची आणि काय करायचा, गुणाकार करायचा. बरोबर आहे. मग एक्सचा घन काय येईल, x गुणिले x गुणिले x असं 3 टाइम्स घ्यायचं. आपल्याला म्हटलं 4चा घन काय आहे, तर 4 गुणिले 4 गुणिले 4 किती वेळा घ्यायचं, 3 वेळा. 4 चौक 16, 16 चौक 64. याप्रमाणे 9चा घन काय आला 729. तसं आपल्याला हे घन पाठ असेल कितीपर्यंत, बोला कितीपर्यंत करणार, 20 पर्यंत होतील का. ओके. 1चा घन काय 1 आहे, 2चा घन 8 आहे, 3चा घन 27, 4चा 64. याप्रमाणे काय करा, पाठ करा. ठीक आहे. आणि नसेल तर एवढं काय नाही, तुम्ही म्हणणार आम्ही एक्झाम मध्ये करू वगैरे किंवा काय करू, कॅल्क्युलेशन करून पाडू, पण तेवढा टाइमच नाही तुमच्याकडे. खरं सांगतो बरं का, तुम्ही सर्वजण काय करताय, तयारी कंबाईनची करताय ना. ओके. कंबाईन बघा, राज्यसेवेच्या सीसॅट पेक्षा कंबाईन काय अवघड आहे. का अवघड आहे,
सीसॅटला 2 तास टाइम मिळतो. ठीक आहे, 80 क्वेश्चन आहेत. इकडे काय आहे, 100 क्वेश्चन आहेत आणि 1 तास आहे. विचार करा, बरोबर आहे. त्या ठिकाणी 1 क्वेश्चन सॉल्व्ह करायला आपल्याला 80 क्वेश्चन आहेत ना, आणि टाइम किती आहे, 2 तास म्हणजे 120 मिनिटं आहे. ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवेची एक्झाम देत असाल त्यावेळेस तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला, ठीक आहे, मॅथ्स रिजनिंग असो किंवा इतर पॅसेजचा असो, काय त्या ठिकाणी टाइम किती मिळणार आहे आपल्याला, 120 मिनिटामध्ये 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. म्हणजे आपल्याला साधारणपणे 1.5 मिनिट मिळते एका क्वेश्चन. किती मिळतो, 1.5 मिनिट. म्हणजे काय, 90 सेकंद मिळतात. लक्षात येते. आणि असं तिथं कंडिशन नाही की सर्वच अटॅक करा. इथं 66 मार्क पडले की तुम्ही क्वालिफाय व्हा. म्हणजे 70-80 क्वेश्चन मार्क्स मिळवले किंवा 100 मार्क्स मिळवले पुरेसं येतं. तसं इथं आहे ना, कंबाईनला तसं नाही. कंबाईनचे पटॉप चेक करायला ठीक ना. मुलांचं यावर शिकवायला झालेलं आहे 60+ किती गेला, 62 वगैरे. बघा मुलीचं कितीपर्यंत आहे, 59 पर्यंत जायचं आहे. म्हणजे 60च्या वर, म्हणजे आपला अटेम्प्ट 80कडेच असला पाहिजे, 80च्या वर असला पाहिजे. ठीक आहे, 80-90च्या रेंज घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मग ते अटेम्प्ट करण्यासाठी म्हणजे 80 क्वेश्चन करायचे आणि साईन किती आपल्याकडे 80 करायचं. म्हणजे असं नाही की आपल्याला 100 क्वेश्चन बघायचे तर डोळ्याकडून घालवायचे. ठीक आहे, मग त्याचा वाचण्याचा वगैरे वेळ जाणारच आहे त्याचा. म्हणजे आपल्याला विचार केला या ठिकाणी तर पर क्वेश्चन फक्त 36 किती आहे, 1 तास टायमिंग आहे, 3600 सेकंद आहे. क्वेश्चन किती आहे, 100. बघा एवढ्या टायमिंग मध्ये म्हणजे आपल्याला पर क्वेश्चन टायमिंग किती आहे, 36 सेकंद आहे. बरोबर आहे का. आणि त्या 36 मध्ये पण 5-6 सेकंद आपले सरप्रेट आता जाणार आहे. तो कुठं बाहेर जाणार तो बाहेर चाललेलो. ठीक आहे, त्यामुळे ते लक्ष द्यायचं. आपल्याकडे कराय मॅक्सिमम काय फक्त 30 सेकंद आहे. मी आता सोबत त्यासाठी सांगितलं मी प्रॅक्टिस वगैरे करा, त्याचं स्किल वाढवा. यानंतर काय तुमचे 10% तुमचे मॅथ्स रिजनिंग येणार आहे. त्यासाठी बरेच वेळा टाइम पुरत नाही. आपण कुठपर्यंत जातो, आपल्याला 90 अटेम्प्ट करायचं, 90 ते 95 वगैरे काय असेल तुमचं 80+ करायचं. 80+ अटेम्प्ट करायचं असेल तर आपल्याला काय 100 क्वेश्चनपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, आपली मॅथ्स क्वेश्चन तिथे येतात 80-81 पासून 100 पर्यंत येईल. ठीक आहे, कंबाईनला मॅथ्सचे क्वेश्चन कुठे असतात, मॅथ्स आणि रिजनिंग 81 ते 100 अगदी शेवटी टाकलेले आहे. बरं आता गेले 2-3 वर्षापासून असं सगळे सगळे शेवटी काय टाकतात क्वेश्चन टाकले. म्हणजे पहिले 80 क्वेश्चन कोणते पण तसं आपला टाइम संपलेला. त्यामुळे एक सवय लावाय की आपल्याला काय इथं प्रॅक्टिस जे काय क्वेश्चन पेपर आपले तर 100 क्वेश्चन पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. नाही सॉल्व्ह केलं तर चालेल पण तेवढे क्वेश्चन वाचून तर झाले पाहिजे आपल्या तेवढ्या टायमिंगमध्ये. ठीक आहे, त्याचे जेवढे अटेम्प्ट करायचे तेवढे करा, पण 100 क्वेश्चन पर्यंत पोहोचलो पाहिजे. ठीक आहे, त्यामध्ये हे मॅसेज निघणार आहे. चला हे झाले आपले काय गण झालं. ओके, यानंतर पुढचं काय टाईप झालं बरं, ऋण संख्या. नंतर नेक्स्ट टाईप आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, प्राईम नंबर्स. मूळ संख्या म्हणजे काय, प्राईम नंबर्स म्हणजे काय, अशी संख्या की तिला एक आणि त्याच संख्येनं भाग जातो, इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, त्याला काय म्हणायचं, मूळ संख्या. मूळ संख्या किंवा प्राईम नंबर म्हणजे काय, अशी संख्या की ज्या संख्येला एक आणि फक्त त्याच संख्येनं भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याला काय म्हणतात, मूळ संख्या. येते असं. मूळ संख्या म्हणजे काय, प्राईम नंबर दॅट इज अ नंबर हॅव्हिंग रिलेटिव्ह फॅक्टर्स वन अँड इटसेल्फ. दोनच फॅक्टर असतात त्याला, कोणतेही, स्वतः ती एक संख्या आणि एक, ज्या संख्येला एक आणि ती संख्या याच्याशिवाय कशानंच भाग जात आहे त्याला काय म्हणायचं, मूळ संख्या. एवढं लक्षात. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येनं भाग जातो, इकडे कुठल्याही संख्येनं भाग जातो त्याला काय म्हणायचं, मूळ संख्या. मग आता मूळ संख्या म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एक्स ही संख्या, एक्सला मूळ कधी म्हणायचं, प्राईम नंबर कधी म्हणायचं, याला तोडच अवयव असतो, पण ते एक आणि ती संख्या स्वतः. येते लक्षात. ओके, मग आता इथे काय म्हटलं आपल्याला, बघा त्या ठिकाणी 1 ते 100 पर्यंत काय, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या दिलेल्या आहे, बरोबर आहे. मग त्या कोणत्या मूळ संख्या आहेत, तर पहिली मूळ संख्या आहे 2, त्यानंतर 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11, 13, 17, 19, 23 आहे. हा विषमच आहे सगळ्या, फक्त अपवाद कोण आहे, हा पहिला फक्त समय, बाकी सगळ्या कशा आहेत. हा मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याला काय म्हणायचं, मूळ संख्या. याला अपवाद 9 आहे बघा लक्षात. तुम्ही म्हणता ना विषम आहेत, तर विषम 9 हा बघा, 9ला काय होतंय, 1ने पण भाग जातो, 9ने पण जातो आणि याच्या व्यतिरिक्त कसे जातो. मी यापुढे असं नाही म्हणायचं की विषम संख्या म्हणजे काय मूळ संख्या असते, असं नाहीये. हा 9 विषम आहे पण तो मूळ आहे का, नाही. मूळ संख्या म्हणजे काय, ज्याला फक्त दोनच अवयव, दोनच संख्यांना भाग जातो, त्याला काय म्हणायचं, कोणत्या दोन, एक आणि ती संख्या स्वतः. ठीक आहे, मग अशा आपल्याकडे एकूण मूळ संख्या किती आहे, 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. पहिले सर किती आहेत, 25 आहेत. आणि त्या कोणत्या आहेत बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53 आणि 59, 61, 67, 71, 73, 79, 83 आणि 89 आणि 97, बरोबर आहेत. जे आपल्या एकूण किती आहेत, 25 मूळ संख्या आहेत. चला हे काय झालं आपलं मूळ संख्या एकूण.
मूळ संख्या म्हणजे काय समजलं, ज्या संख्येला फक्त त्या संख्येनं भाग जातो, इतर कोणत्याही संख्येनं भाग जातो, त्याला काय म्हणतो आपण, मूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. त्या 25 मूळ संख्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. चला पुढचा पॉईंट काय म्हटलं आपण, जोडमूळ संख्या. जोडमूळ म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये फक्त 2चा फरक असतो त्याला काय म्हणायचं, जोडमूळ संख्या. हे तर लक्षात, जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या 2 मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक असतो, किंवा दुसऱ्या भाषेत हीच व्याख्या असते संख्याची, ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या. आता तुम्हाला संयुक्त संख्या होते काही हालीचा नंतर, ज्या संख्या मूळ नाहीत त्याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. किंवा ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव आहेत, राईट, 2 पेक्षा जास्त फॅक्टर आहेत, त्याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. इथं लक्षात, ज्या 2 मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या असते, किंवा 2 मूळ संख्येमध्ये फरक किती असतो, 2चा, त्याला काय म्हणायचं, जोडमूळ संख्या. 3 प्राईम बेस म्हणतो, बरोबर आहे ना. हा, मग आता ह्या जोडमूळ संख्याच्या जोड्या किती आहेत बघा, हे 3 आणि 5, 5 आणि 7 बघा, 2 संख्या आता 11, 13, 17, 19 आहे नाही, 8 झाले, 17, 19, त्यानंतर 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73, अशा जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती आहेत, 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या एकूण 8 जोड्या आहेत. तेच जर तुम्हाला विचारलं 50 पर्यंत किती जोड्या आहेत, 100 पर्यंत 8, 50 पर्यंत किती आहेत, 6 आहेत. हे बघा, इथपर्यंत 6 आहेत, आणि 50 पेक्षा मोठे किती आहेत, 2च. जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे तुमच्याकडे, बोला, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना काय म्हणतात, संयुक्त संख्या. किंवा ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. तर लक्षात, संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्याला काय म्हणतो आपण, संयुक्त संख्या. किंवा ज्या संख्या मूळ नाहीत त्याला काय म्हणायचं, बघा, मूळ संख्येला फक्त 2च अवयव असतात, कोणते, ती एक संख्या आणि एक आणि ती संख्या स्वतः. आणि ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्याला म्हणतो आपण संयुक्त संख्या. किंवा ज्या मूळ नाहीत त्याच काय, मग संयुक्त संख्या कोणत्या, तर इथं मूळ संख्या मी इथे लिहिलेल्या आहेत, कोणत्या आहेत बघा, 2, 3, 5, 7, 9. याच्या बाजूलाच मी काय लिहितो, संयुक्त संख्या लिहितो. तुमच्या माहितीसाठी काय करतो आता या ठिकाणी, संयुक्त संख्या म्हणजे काय, बघा इथं 2 आहे, 3 आहे, पण 4 आहे का इथे, नाही. मग सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे, 4. ह्याच्यानंतर कोणती आहे पुढची, 6, त्यानंतर 8, नंतर 9, पुढची. या 9 बद्दल क्वेश्चन विचारला जातो, या 4 बद्दल पण विचारला जातो. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, 4. सर्वात लहान विषम कोणती आहे, 9 आहे, बरोबर आहे ना. सर्वात मोठी एकांकी काय संयुक्त संख्या कोणती आहे, 9 आहे. सर्वात मोठी म्हटलं आता, आणि एकांकी म्हटलंय कोण आहे, 9 आहे. ओके, नंतर पुढचं काय, 10. सर्वात लहान संयुक्त 2 अंकी संयुक्त संख्या 10 आहे, हे बघा. नंतर पुढची 12, नंतर 14, नंतर 15, पुढे 16, 18, बरोबर आहे का, 20, 21, 22, 24, बरोबर आहे. यानंतर 25, पुढे याप्रमाणे तुम्ही करू शकता. इथे लक्षात, संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना काय म्हणतो आपण, संयुक्त संख्या. कारण ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. ओके, येतो लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला या 4 वर क्वेश्चन काय सांगितलं तुम्हाला मी, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, 4. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती, 9. सर्वात मोठी एकांकी संयुक्त संख्या कोणती, 9 आहे. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या कोणती, 10. येते लक्षात. सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या कोणती, सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या कोणती, सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या 15 आहे, बरोबर आहे ना. ओके, 2019 तलाठी वतीला बसवता, ठीक आहे, 2 मार्क्स बरोबर मिळाले, कोण मिळाले, ठीक आहे. मला हा तलाठी वतीला बसवता, लक्षात ठेवा. काय विचारलं होतं, सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या कोणती, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यावरचा क्वेश्चन आपल्याला माहित असेल विषय बघायचं संयुक्त संख्या तर आपण आठवू शकणार, नसेल तर तुझं आवश्यक स्टडी असेल ना. पण हे जर माहित नसेल तर तुम्ही हा क्वेश्चन काय करायचा आहे, स्किप करणार किंवा काय ग्राउंड करणार आहे अटेम्प्ट, बरोबर ना. आणि हे 2 मार्क्स आपल्याला एवढ्या सहजही मग मिळत नाही. तेव्हा वाटतं आपल्याला सोपं आहे, नंबरचा क्वेश्चन आहे, संख्याचा आहे, त्यात काय सांग. पण इथं काय तुम्हाला माहित असेल तर आन्सर करता, नाही तर नाही, स्किप करावं. ठीक आहे, सर्व एवढं आता. ओके, समजलं तुम्हाला आता. चला आता या मूळ संख्यांबद्दल काही, मूळ संख्याने संयुक्त संख्या याच्याबद्दल काय करतो थोडक्यात शॉर्टमध्ये काही माहिती द्यायची आपल्याला. ठीक आहे, काही स्टेटमेंट आहे कोणाबद्दल, मूळ आणि संयुक्त संख्याबद्दल एकत्रित लिहिताय पुढे.
1 ते 100 पर्यंत पहिलं स्टेटमेंट सांगतो मी. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. दुसरं स्टेटमेंट लिहायचं, एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही असं म्हणतो. एक ही संख्या कशी आहे, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बघा एक कशामध्ये का बरं असं आहे, मूळ संख्या असण्यासाठी किती अवयव असावे लागतात? नाही 2 असायला लागतात का इथं? मूळ संख्या असण्यासाठी अवयव किती असायला लागतात? 2. आणि संयुक्त असण्यासाठी 2 पेक्षा जास्त. आणि या एकला अवयव किती आहे? एकच आहे. किती आहे? एकच आहे. मग तो मूळ बोल नाही आणि संयुक्त पण जाऊ. लक्षात येत आहे? ओके. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. येते लक्षात? जेवढ्या काही आपल्याकडे मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये 2 कसं आहे, 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. सम म्हणजे इव्हन नंबर्स. बाकी सगळे ऑड आहेत हे बघायला लक्षात ठेवायचे. इथे बाकीचे दिसत सगळे कसे ऑड, हा एकमेव कसा आहे इव्हन नंबर आहे, समसंख्या आहे. 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. काय होणं नेक्स्ट इसं घेता, 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. पुढचं काय, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060 येते. 1060. पुढचं पॉईंट तिथं आहे, 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत एकूण 74 म्हणजे 74 संयुक्त संख्या आहेत. येते लक्षात? 74 कसं काय हो? 25 मूळ आणि एक ही संख्या संयुक्त नाही, मूळ नाही, म्हणजे त्या 26 संख्या काय करायच्या, सोडून मायनस करून राहिलं किती? 74. येतं लक्षात? 1 ते 100 पर्यंत एकूण 74 काय संयुक्त संख्या आहे. येतं लक्षात? यानंतर पुढचा एक पॉईंट येतातच, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज 3989 येते. कळलं लक्षात? किती येते? 3989. 3989 येते. कोणाची? संयुक्त संख्यांची बेरीज. मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्यांची बेरीज काय येते? 3089. आता तुम्ही म्हणणार हे कसं येतं 3089? बरोबर आहे ना? एक मिनिटासाठी आपण बघू काय करायचं आपल्याला. 3089 कसं येतं ते सांग. बघा आपल्याला जर विचारलं 1 ते 100, 1 ते 100 बरोबर आहे ना, सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? सर्व नैसर्गिक संख्यांची काय करायची आपल्याला बेरीज जर विचारली, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचार, ती कशी करणार आपण? किंवा त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो 1 + 2 + 3 असं आपल्याला विचारलं, n पर्यंतच्या नंबरची ऍडिशन काय असेल? 1 to n. बरोबर आहे? ही कशी करणार आपण? दॅट इज n × n + 1 अपॉन 2. म्हणजेच काय, शेवटची संख्या त्याच्या पुढची संख्या भागिले 2. आपल्याकडे इथं शेवट कोण आहे? मग 1 ते 100 ची बेरीज काय म्हणजे 100 गुणिले त्याच्या पुढील संख्या भागिले या 2 जर इथं भागलं तर किती येणार आहे? 50 येणार आहे. आणि त्या 50 ला गुणिले 101 केलं तर याचा गुणाकार काय येतो? 50. इथं लक्षात? 50 म्हणजे 1 ते 100 ची बेरीज काय आहे? 50. तसंच मला सांगा 1 ते 100 मधल्या 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज काय येते? किती ते? मूळ संख्यांची बेरीज तुम्हाला थोड्या वेळात सांगितली किती येते ती? 10 आणि हे मायनस केलं मी आता काय येणार आहे बोलो? 3990 असं येणार आहे. बरोबर आहे? येते लक्षात? आणि याच्याशिवाय कोण आहे? एक ही संख्या. कोण? एक ही संख्या. कशी आहे? मूळ नाही आणि तिला पण मायनस करू. मग काय येणार आन्सर तुमचं? 39 राहील लक्षात? एक कुठंतरी गरज पडली तर आपल्याला या पुढे म्हणजे कसं कंबाईनची एक्झाम दिला तुम्ही, कंबाईन देता याचा आपण तुम्ही ग्रुप सी पण द्यायचा. ठीक आहे ज्यांचं राहील. आणि ग्रुप सी मध्ये मग या बाकीच्या जे एक्झाम आहे तुमच्या कोणत्या मेडिसिनच्या वगैरे असते किंवा पराठी वगैरे अशा टाईपच्या एक्झाम जिमतीच्या एक्झाम असते. आता पुढे टीएमसी किंवा डीएमसीचं चालू आहे, केडीएमसीची ऍड होती ना बद्दल दिल्यात, कल्याण डोंबिवली महापालिका वगैरे ह्याचा महापालिका आहे किंवा काय नगर परिषदांचा जो स्टाफ आहे किंवा जीडीपीचा स्टाफ आपल्या ग्रुप सीच्या एक्झाम मधून म्हणला ग्रुप सी ग्रुप बी सरसेवामती म्हणतात त्याला. म्हणजे सरसेवेमध्ये सिलेबस काय असतो? 25 असा पॅटर्न असतो. बरोबर आहे? म्हणजे 25 मार्क काय आहेत? 25 क्वेश्चन मराठी ग्रामर, 25 क्वेश्चन इंग्लिश ग्रामर. ठीक आहे क्वेश्चन असतात. नंतर 25 क्वेश्चन कशाचे असतील तुमचे? जीएस जीके. ठीक आहे. आणि मॅथ्स आणि रिझनिंग 25 क्वेश्चन. ओके. टोटल क्वेश्चन किती असतात? 100. पर क्वेश्चन किती मार्क्स असतात? आणि 200 मार्काची ही एक्झाम असते. इतर अशात एक सोपा पॅटर्न आहे. पटकन पोस्ट करायचं असेल नाही खरंच तर आहे. पटकन जर मला दुसरं इथे ट्राय करा. ठीक आहे. तुमचे ग्रुप बी ग्रुप सी तयार चालू ठेवायचे प्लस हे पण करायचं. आणि याच्यासाठी मेन काय आहे तुमचं? मराठी इंग्लिश ग्रामर बघा आणि काय मॅथ्स आणि ते तुमचं खूप महत्वाचं आहे. बाकी जीएस वगैरे काय असतं काही ठिकाणी आवड वगैरे काही टाकण्याचा
पण हे 3 सब्जेक्ट खूप महत्वाचे, आउट ऑफ मार्क्स म्हणून देतात. ठीक आहे, बघितलं तुम्ही गेल्या वर्षीचे वगैरे तलाठीचे वगैरे कट ऑफ बघितले असते. ठीक आहे, सरासरी काय 180 190 मार्क्स जर मिळाल तर क्वालिफिकेशन तुमचं काय होतं, सिलेक्शन होण्याचा चान्स आहे. ठीक आहे ना, आपल्याकडे बरेचसे मुलं झाले तर लक्ष ठेवा. ठीक आहे, तुम्ही बघितलं असं ना रिझल्टमध्ये वगैरे आपल्या पाठीमागच्या 2023च्या 22च्या बॅच नोटीस येत होते, खूप जण झाले ग्रुप सी मध्ये, ग्रुप बी मध्ये, किंवा आपल्या MBSC करून ती नाही क्रेडिट बेस एक्झाम मसूद साई होतं, हा त्या पदावर बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. बघितलं. ठीक आहे, तर या थिअरिकलच्या वगैरे एक्झाम त्या ठिकाणी हाच बघा, मॅथ्सचा पार्ट काय, मॅथ्स असेल, रिजनिंग असेल, किंवा तुमचं इंग्लिश आणि मराठी ग्रामर हा खूप महत्वाचा आहे. नंतर मराठी इंग्लिश ग्रामर आपलं कुठे आहे आणखी कंबाईनचा आपला पेपर 2 काय, पेपर 1 सॉरी, हा मेन्स का 1च ना, हा जो काय तो, हा ठीक आहे, त्या पेपरमध्ये पण आहे तुम्हाला. ठीक, कोणता मराठी आणि इंग्लिशचा स्पेशल पेपर आहे तो, आणि GSचा पेपर, हा GS मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, कॅमेरा, ह्याचं मॅथ्स आणि रिजनिंग पण आहे. ठीक आहे, जो काही सिलेबस असेल शॅमचा. ठीक आहे, हे तुमचा यार बघा, हे त्या ठिकाणी पण उपयोगी पडणार आहे. तर करा तयारी, याची पण तयारी असू द्या, आणि मॅथ्स खरंच गरजेचं आहे सगळं. आणि ह्या सगळ्या पोस्ट आहेत ज्याने सिलेक्ट झाले त्या सर्वांचं काय हापात खरंच चालू असतो. ठीक आहे, जे काय तुमचे स्कोर इच्छा मार्क्स आहे ते इथंच असं, बाकी सर्वांचा एव्हरेज असेल. स्कोर कुठं होतो तुमचं, इथं असेल मराठी ग्रामरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात 25च्या 25 क्वेश्चन बरोबर आहेत, 25 किंवा 24. इंग्लिश ग्रामरचं पण तसं असतं. ठीक आहे, GSचे पण तो 100 चांगले आहे. ठीक आहे, पण कधी कधी काय होतं, GS खूप वेगवेगळं विचारलं. ठीक आहे, तेच क्वेश्चन राहणं पुरेस्ट होतं, नाही तर बाकीचा क्वेश्चन तुम्हाला पेपर ऑलरेडी माहित असल्यासारखं. ठीक आहे, BAच्या म्हणजे त्या स्ट्रक्चरच्या बाहेर जाणारच. ठीक आहे, मग काय म्हटलं आपल्याला की मूळ संख्यांचे काय म्हटलं, सर्व संयुक्त संख्येची बेरीज काय आली 39 89. पुन्हा ते विचारलं जाईल त्यावेळेस आपल्याला हे करायचं, कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, डायरेक्ट आन्सर माहित जर असत तर लिहायचं. चला पुढे जायचं आपल्याला, संयुक्त संख्याबद्दल येतो ना पण. ओके, लिहा सर्वात लहान संयुक्त संख्या 4. लिहिताय ना, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे, 4. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या नेक्स्ट लाईनला लिहायचं बघा, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, 4. नेक्स्ट लाईनला लिहायचं सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, बरोबरचे न लिहून लिहायचं 9 इक्वल टू 9 झालं. नेक्स्ट लाईनला लिहायचं सर्वात मोठी एकांकी संयुक्त संख्या, सर्वात मोठी एकांकी संयुक्त संख्या किती आहे, 9. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या, ओके नेक्स्ट. सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या, सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या म्हणजे चला पुढे संयुक्त संख्या, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या 10, आणि सर्वात लहान 2 अंकी विषम कोणते 15. ठीक आहे, चला शिक्षण भरती एक्झाम आहे तर तुम्हाला TET एक्झाम, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असेल त्याला आता, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि सर्वात मोठी आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांची बेरीज किती, सोपा प्रश्न आहे यांची बेरीज. चला सांगता का किती बघा, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे 97, आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9, आणि यांची बेरीज असं एवढंच विचार. चला नेक्स्ट आहे, सोपं खूप सोपं आहे, जर माहित असेल पण नसेल तर काय नाही लक्षात लोक बरेच जण त्यावेळेस काय येतं माहिती का, बघणार 97 + 1 केला बा किंवा 2 केला बा 99 आन्सर. काही जणांचं काय होतं विषम म्हटलेलं आहे ना, मग विषम म्हणून बघा 97 अधिक काय केलं असं त्यांनी काय 4 केलं होतं, काही जणांचं 4 बरं, आणि 97 अधिक 4 लहान किती त्यांनी बरोबर लक्षात नाही आलं. 97 4 बोला किती केलं 101, आणखी 1 97 अधिक त्यांनी लहान मूळ संख्या घेतली होती कोणती 2. परत तिसऱ्यानं विचार केला की नाही लहान विषम घ्यायची कोणती 3 आहे ना लहान, मग ते 100. असे ऑप्शन पण असते होते ऑप्शन येताना पण हे तर बघा, हे दोन्ही ऑप्शन मध्ये होता, हे पण होता असं. ठीक म्हणजे तुम्ही चुकला की ऑप्शन. सर ठीक आहे, अशा टाईपचा आणखी क्वेश्चन बघा, पूर्वी MPSC पण विचारलेला आहे सर या पूर्वी, त्याच्या अगोदर वेगळा एक क्वेश्चन बघू, त्या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला बघा असं एक पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी ही एक सिंपल क्वेश्चन द्या. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी, फाइंड द एव्हरेज ऑफ फर्स्ट 5 प्राइम नंबर्स. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी. हा आता सरासरी कशी काढतो आपण, दिलेल्या संख्येची सरासरी कशी काढतो, सरासरी बरोबर दिलेल्या संख्येची बेरीज घ्या, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले बघा सरासरी कशी काढली जाते, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, सम ऑफ गिवन नंबर्स डिवाइड बाय टोटल नंबर्स. येते लक्षात, सम ऑफ बघा ऍव्हरेज कशी काढतो आपण, ऍव्हरेज काढतो सम ऑफ गिवन नंबर्स डिवाइड बाय टोटल नंबर्स. ओके, मग आता आपल्याकडे दिलेल्या संख्या कोणत्या आहेत, पहिल्या 5 मूळ संख्या कोणत्या आहेत सांगा तुम्ही. 2 आहे पहिली मूळ संख्या, त्यानंतर 3, नंतर 5, नंतर
7 आणि पुढची 11 भागिले 5 संख्या या सर्वांची टोटल करा 28 भागिले 5 12 5 5 25 बरोबर आहे. बाकी उरते 3 तर 1 वर 0 घेतो इथं पॉईंट देतो 5 आन्सर काय आपलं 5.6. ठीक आहे. आई सिंपल क्वेश्चन घेईल. आता पुढचा क्वेश्चन एक्झामला आहे. पूर्वी MPSC आला होता आणि 2019 म्हणून काय तलाठी परीक्षा आपण विषय महिला आम्हाला काय म्हटलेलं आपल्याला सांगू पुढचं. हा प्रश्न काय होता तर 1 ते 25 दरम्यानच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी 1 ते 25 दरम्यानच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी आपण आपल्या MPSC राज्य क्वेश्चन आहे. त्यानंतर बॅन 1 ते 25 दरम्यानच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी सोपा सरासरी म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या करायचा. मग आता काय करणार बघा 1 ते 25 पर्यंत किती मूळ संख्या आहे. हा त्याची बेरीज काय ते मला बेरीज काय आहे. हा याच्यामध्ये वाढके कोणते तेवढं सांगतो 25 पर्यंत लक्षात या. नाही तुम्ही काय करणार 1 ते 100 पर्यंत सर्वच घेणार. त्या 25 मूळ संख्या आहे. आम्हाला 25 विचारलेलं नाही आपण विचारलं काय 1 ते 25 दरम्यान काय काय आणि तर काय याच्यामध्ये मग 13 वाढेल. नंतर काय हे पहिले 5 तर बरोबर आहेत. त्यानंतर 17 19 आणि काय वाढेल 23 आणि एकूण संख्या किती आहेत आता 8 नाहीत नीट बघा 9 किती आहेत 9 आहे. पहिल्या 5 आणि ह्या किती वाढल्या 4. आता या सर्वांची टोटल काय देऊ 100 भागिले 9 म्हणजे आन्सर काय बघा ते दिलीच्या बेरीज वाटे काही गुण स्केप विसर काय आपलं करा. चला जर मूळ संख्या माहिती असेल तर आपल्याला आन्सर ते नाही. चला पुढचं टाईप म्हणजे मूळ संख्या समजलं तुम्हाला प्राईम नंबर्स. चला झालं असेल नाही एवढेच आहेत ना ही जे आहे ना. चला नेक्स्ट टाईप त्रिकोणी संख्या ट्रायंग्युलर नंबर्स म्हणतो आपण त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या व्याख्यानी टाईप केल्या 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या किंवा 2 क्रमवार संख्या म्हणतात 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. 2 क्रमवार संख्या त्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतो आपण त्रिकोणी संख्या. इथे लक्षात त्रिकोणी संख्या म्हणजे काय कोणतेही 2 काय करायच्या क्रमवार संख्या घ्यायच्या त्यांचा गुणाकार करायचा त्याचा हाफ केलं तर काय म्हणतात त्रिकोणी संख्या. ओके मग बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या. म्हणजे या ठिकाणी बघा इथे 1 आणि 2चा गुणाकार घेतला आपण आणि त्याला भागिले 2 केलं काय त्यांचं आपलं 2 2 कॅन्सर म्हणजे किती येणार आहे या 1 ला म्हणतात त्रिकोणी संख्या. तसंच आपण या ठिकाणी 2 आणि 3 यांचा गुणाकार केला 2 आणि 3चा गुणाकार 6 6च्या निम्म केलं तर 3 3 ही काय आहे त्रिकोणी संख्या. तसं 3 चौक 12 12च्या हाफ केलं किती येणार आहे 6 ही त्रिकोणी संख्या. त्यानंतर काय केलं आपण 4 आणि 5चा गुणाकार 4 5 20 20च्या निम्म केलं काय येणार आहे ज्याला काय म्हणतात त्रिकोणी संख्या. आता एक लक्ष द्या की नंतर द्या ज्या 2 संख्यांचा आपण गुणाकार करतो ना बघा पहिल्या ठिकाणी 1 आणि 2चा केला या ठिकाणी 2 3चा केला या ठिकाणी शेवटी काय केलाय 4 आणि 5चा गुणाकार केलाय. ओके या ठिकाणी आपण काय करू आणखी घेऊ समजा 9 आणि 10चा घेऊ 9 आणि 10 यांचा गुणाकार भागिले काय केलं 2 90च्या निम्म 45. ओके आपण ज्या 2 संख्यांचा गुणाकार करतो ना त्यापैकी जी लहान संख्या आहे लहान बघा इथं कोण लहान आहे 1 या ठिकाणी इथून आहे या ठिकाणी याला म्हणतात त्या त्रिकोणी संख्येचा पाया बेस. बरोबर त्रिकोणी संख्येचा पाया कशाला म्हणायचं तर ज्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केला जातो त्यातील लहान संख्येला काय म्हणायचं त्रिकोणी संख्येचा पाया. इथं लक्षात. ओके मग तुम्ही सांगा 9 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती 25. 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती 10. मग याप्रमाणे मला सांगा 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती कोणती असेल बोला काय असेल तर 6 गुणले त्याच्या पुढील संख्या भागिले 2 6 7 42 42च्या निम्मे 21 बरोबर आहे. ओके याप्रमाणे 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असेल कसा ना तुम्ही 15 पाया असणारी कोणती असेल तर 15 त्याच्या पुढची संख्या 16 भागिले एवढंच आहे या 2 न भाग द्या बे के बे 16 15 हे येतं लक्षात. मग एखाद्या संख्येचं जर आपल्याला काय सांगितलं पाया दिला आणि सांगितलं त्रिकोणी संख्या कोणतं सांगता येईल का आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया कसा धरायचा हा त्या संख्येचा काय पाया दिलेला पाया दिला असेल आणि त्रिकोणी संख्या विचारली तर कसं काढा आपण तर पाया दिलेले त्याच्या पुढील संख्या भागिले 2 सांगता येईल ना त्रिकोणी संख्या तुम्हाला कोणतीही त्रिकोणी संख्या विचारली तर कशी सांगायची त्याचा पाया गुणिले पुढील संख्या भागिले 2 काय म्हणतो आपण त्रिकोणी संख्या.